अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अरे मोदी हटाओ, देश बचाओ, अरे मोदी हटाओ, देश बचाओ, अरे मोदी हटाओ, देश बचाओ। अरे लोकशाहीची हत्या करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, अरे लोकशाहीची हत्या करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, अरे लोकशाहीची हत्या करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो। अरे मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ, अरे मोदी हटाओ, देश बचाओ। खासदारांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुण्यातील वारजे परिसरामध्ये जोरदार आंदोलन केलं जातंय। धिक्कार असो, त्याचबरोबर हुकुमशाही सरकारला ज्या पद्धतीने ती वागते त्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन या ठिकाणी केलं जातंय। आपल्यासोबत शहर अध्यक्ष शरद पवार गटाचे प्रशांत जगताप सर आहेत। साहेब, आंदोलन करताय, आक्रमक भूमिका आहे कुठंतरी, सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचं निलंबन आहे। काल मान्य सुप्रियाताई आणि मान्य डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्यासहित 141 खासदारांचं निलंबन हे लोकसभा आणि राज्यसभेतून या ठिकाणी केलेलं आहे। या देशात 1000 कोटी रुपये खर्च करून जे संसद भवन बांधले ते सुरक्षेच्या दृष्टीने किती कुचकामी आहे। ज्या युवक आणि युवतींनी म्हणजे कर्नाटक, हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या ज्या युवक युवतींनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळत नाही या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरता संसदेत उडी घेतलेली, त्या संदर्भातील चर्चा सभागृहात होऊ नये म्हणून या मागच्या 76 वर्षामध्ये पहिल्यांदाच 141 खासदारांना निलंबनाला सामोरं जावं लागतंय। ही एक प्रकारे लोकशाहीची हत्या आहे, हा एक प्रकारे लोकशाहीचा खून आहे आणि म्हणून यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आम्ही आंदोलन केले। आम्ही या ठिकाणी नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा यांचा धिक्कार व्यक्त करतो। जनतेला हे आम्ही आवाहन करतोय की आपल्याला हुकुमशाही नसून तर या ठिकाणी जर लोकशाही आवडत असेल, लोकशाही हवी असेल तर मोदी शहांना हटवावं लागेल। ही एक प्रकारे हिटलरशाही आहे, एक प्रकारे या देशातल्या सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असा आमचा आरोप आहे। खरं तर खासदार सुप्रिया सुळेंचाच मतदारसंघ आहे आणि महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मला या मार्फत सांगायचं आहे की हा भारत देश आहे, हा मोदी आणि शहांची पालकांची जहागिरी नाही। तुम्ही नवीन संसद बांधलं पण त्या संसदेचा पाया ही लोकशाही गाडून आहे आणि म्हणूनच दोन्ही सभागृहामध्ये आपण बघतोय संविधानाचं पायमल्ली केली जाते आणि हे निलंबन केलंय। मला या मार्फत सांगायचं की आपण हे निलंबन मागे घ्यावं आणि लोकशाही वाचवावी आणि या मोदी सरकारच्या या असंविधानिक मार्गाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय। निषेध या ठिकाणी केला जात आहे, हातामध्ये वेगवेगळे बॅनर्स, होर्डिंग सुद्धा या ठिकाणी घेतलेले आहेत आणि केंद्र सरकारचा निषेध या ठिकाणी राष्ट्रवादीतील या शरद पवार गटाच्या कडून करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने जोरदार आंदोलन करत या संपूर्ण घटनेचा आणि तातडीने या सगळ्या खासदारांचं निलंबन मागे घ्यावं ही मागणी या ठिकाणी केली जाते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।